So today we will see some more scenarios of यूज इफेक्ट हुक. ठीक आहे. अँड ॲज डिस्कस्ड आपण काय करू, थोडेसे आजच्या पुरते अप्रोच चेंज करू, जेणेकरून तुम्हाला समजेल की ऍक्च्युली अप्रोच कशी असेल पाहिजे तुमची टुवर्ड्स सॉल्व्हिंग और टुवर्ड्स प्रॅक्टिस. ठीक आहे. आता मी काय करतोय, मला काय करायचंय, आतापर्यंत आपण यू स्टेटचे दोन आपण सिनेरिओज बघितले. एक सिनेरिओ असा आहे की इच रेंडर आणि री रेंडर मध्ये यूज इफेक्टला कॉल जाईल. ठीक आहे. एक होता तो. आणि दुसरा असा होता की फक्त काउंट स्टेट जी आहे आपली ती चेंज होईल तेव्हा फक्त ह्या यूज इफेक्टला कॉल होईल. ठीक आहे. दोन सिनेरिओ, एक प्रत्येक री रेंडर मध्ये, आणि दुसरं काय तर फक्त जेव्हा काउंट चेंज होईल त्याच री रेंडर मध्ये यूज इफेक्टला कॉल करायचा. हे दोन सिनेरिओ. ठीक आहे. ते आपण पहिले क्लास कंपोनंट मध्ये पण करून बघितले होते आणि नंतर मग आपण फंक्शनल कंपोनंट मध्ये केलेले. नेक्स्ट आता काय करायचंय मला, फक्त जेव्हा कंपोनंट लोड होईल त्याच वेळेला एकदा एक साइड इफेक्ट रन करायचा आहे क्लास कंपोनंट मध्ये. जर मला सांगा की मला असं वाटते की क्लास कंपोनंट मध्ये फर्स्ट टाइम जेव्हा आपला पेज लोड होतो, म्हणजे लोड इन द सेन्स जेव्हा आपल्या कंपोनंटचा इन्स्टन्स डॉम वरती इन्सर्ट होतो, फक्त त्याच वेळेला एक साइड इफेक्ट रन झाला पाहिजे मला असं वाटते. तर मी कुठल्या मेथडमध्ये किंवा कुठली मेथड मी यूज करायला पाहिजे, बोला. एनी आयडिया? फक्त येस ऑर नो पटकन सांगा, रेकॉर्डिंग सुरू आहे. माउंटिंग मध्ये. हा, कुठल्या मेथड, कुठली त्यातली माउंटिंग, माउंटिंग मधली कुठली मेथड? हम्म, yes. एक मिनिट. सॉरी. ते नाही माहिती मला, माउंटेन हा फक्त ठीक आहे, माहिती आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, नो इश्यूज. म्हणजे आयडिया येत नाही. कूल. बाकीच्यांना कोणाला काही आयडिया? रेश्मा, श्रुतिका, वैष्णवी, वेदिका? इफ नॉट, सी मग तुम्ही त्याचा अर्थ नोट्स बघितला नाही बरोबर. मी काय बोलतोय की माउंटिंग फेज मध्येच बघा, आता कंपोनंटचा इन्स्टन्स डॉम वरती जातो ते आहे माउंटिंग फेज. माउंटिंग फेज मध्ये कधी, तर इथे फक्त एकच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परफेक्ट प्लेस फॉर कॉझिंग साइड इफेक्ट विच इज कंपोनंट डीड माउंट. कारण हा कधी कॉल होतो, म्हणजे ही मेथड कधी कॉल होते, जेव्हा प्रॉपरली आपला जो कंपोनंट आहे तो रेंडर झालेला असतो डॉम वरती, तेव्हा तर आपण यूज करणार कंपोनंट डीड माउंट मेथड. ठीक आहे. आणि एकाच वेळा कॉल होते जेव्हा माउंटिंग फेज मध्ये आपला कंपोनंट असतो तेव्हाच. सो माउंट फेज मध्ये काहीतरी करायचंय, माउंटिंग फेज मध्ये कंपोनंट डीड माउंट या मेथड मध्ये काहीतरी करायचंय. सो ते दाखवण्यासाठी मी काय करतोय, एक मला लावायचा आहे इव्हेंट जो की कंटिन्यू चालत राहील. जसा की आपला माऊस मूव एक नावाचा इव्हेंट आहे. सो लेट अस सी समथिंग ऑन इंटरनेट की माऊस मूव इव्हेंट कसा असतो. ठीक आहे. माऊस मूव इव्हेंट. आता सपोज मला काहीच माहिती नाही माऊस मूव इव्हेंट बद्दल, तर आता थोडंसं मी चॅट जीपीटी केला, तर तो थोडासा त्याचा सिंटॅक्स तुम्हाला आणून देईल. ठीक आहे. सो हे त्याने एचटीएमएल पेज वगैरे दिलं. वी डोंट नीड दॅट, वी नीड दिस ऍड अ माऊस इव्हेंट लिस्नर टू द डिव. ठीक आहे. ऍड अ माऊस इव्हेंट लिस्नर टू द डिव. आपल्याला काय करायचं, फक्त डिवला नाही करायचंय, आपल्या पूर्ण डॉमला करायचंय. तर पूर्ण डॉमला जर गेव करायचं असेल तर आपण कुठली मेथड वापरायला पाहिजे, कुठला ऑब्जेक्ट वापरायला पाहिजे? ठीक आहे. वॉन्ट टू ऍड दिस इव्हेंट टू एंटायर डॉम. ते पण सांगतात तो. बघा, डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नरने काय होतं, ऍड माउस इव्हेंट लिस्नर टू एंटायर डॉक्युमेंट. ठीक आहे. मग काय करायचं आपल्याला, डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर माऊस मूव आणि एक फंक्शन देता आला पाहिजे. आणि फंक्शन मध्ये बघा तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट मिळतो, इव्हेंट डॉट क्लायंट एक्स, आणि इथे इव्हेंट डॉट क्लायंट वाय, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट.
सो आपण आता तेच करू. आणि एक काम करू इच रिरेंडर नंतर, म्हणजे स्टेट बनवू दोन. ओके कूल. हळूहळू जाऊ. पहिले तर आपल्याला काय करायचंय, या कंपोनंट माउंट मध्ये लेट अस क्रिएट डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. कुठला इव्हेंट लिस्नर? आपला माऊस मूव्ह नावाचे इव्हेंट लिस्नर, आणि त्याच्यासोबत असलेले कॉलबॅक फंक्शन. आय डोंट थिंक त्याला काही इश्यू असायला पाहिजे, विथ एरो फंक्शन नाहीये. ठीक आहे. तर हा आपला काय आहे, कॉलबॅक फंक्शन. आता आपण ऍड इव्हेंट लिस्नर करून, म्हणजे एक इव्हेंट आपण लेटेस्ट जनरेट केला. ठीक आहे, माऊस मूव्ह नावाचे इव्हेंट. आणि आपल्याला काय मिळतंय त्याच्यासोबत, इव्हेंट डॉट, ओके आपल्याला इथे इव्हेंट मिळेल एक. ठीक आहे. आणि काय होते, इव्हेंट डॉट क्लायंट टेक्स्ट आणि क्लायंट वायने आपण ते करू शकतो. ओके कूल. तर आपण एक स्टेट मध्ये दोन गोष्टी ऍड करू. फर्स्ट असेल एक्स कोऑर्डिनेट, जो की आय डोंट थिंक ॲज ऑफ नाऊ, लेट अस कीप इट एज नंबर. ओके. ठीक आहे. आता मला ते पण नाही माहिती नाही का की त्या याचा टाईप काय. व्हॉट इज द डेटा टाईप ऑफ इव्हेंट डॉट क्लायंट एक्स. ठीक आहे. लेटेस्ट काय बोलतो तो. टाईप दिलं नाही का त्याने. डेटा टाइप क्लायंट टेक्स्ट इज अ प्रॉपर्टी दॅट होल्ड इंटिजर व्हॅल्यू रिप्रेझेंटिंग हॉरिझॉन्टल पोझिशन. ठीक आहे, नंबर पण चालेल मग मे बी. आणि आपल्याला असं एरर एरर येणारच आहे पुढे जाऊन. तर बघू. वाय कोऑर्डिनेट पण काय ठेवू आपण, ॲज ऑफ नो नंबर ठेवू. सो इथे पण आपल्याला चेंज करावं लागेल. एक्स काय असेल आपला, नंबर असेल. आणि वाय काय असेल तर तो पण नंबर असेल. आता सर क्रिटिकल होत चाललं बघा. येस. सर ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करतायत दुसरी फाईल क्रिएट करून केलं तर नाही चालणार का? चालेल ना, काय नाही चालणार. हा, कारण ह्याच्यात खूप कन्फ्युज होईल मग. हा ठीक आहे चालेल. थँक्यू. सो इथे आपण बनवू एक नवीन फाईल, जी की असेल माऊस मूव्ह क्लास डॉट टी एस एक्स. हा असेल आपला क्लास कंपोनंट. क्लास कंपोनंट मध्ये आपण एक मेथड घेऊ. पहिले तर स्टेट साठी एक काम करू. इंटरफेस घेऊ चला. इंटरफेस स्टेट्स एक्स, अरे एक्स रे बाबा, कोड लेटेस्ट कीबोर्ड नंबर. अँड कोड जरा लंब झाला नाही का, फक्त एक्स ठेवू. आणि फक्त वाय नंबर. ठीक आहे. तर हे झाले आपले स्टेट्स. प्रॉप्स असेल ब्लँक. आणि स्टेट साठी हा आपला हा इथे असायला पाहिजे आपल्याकडे कन्स्ट्रक्टर. तर आर कॉन्स्ट आणि एक्स आहे नंबर, तर कीप इट ॲज 0 ॲज ऑफ नाऊ. आणि वाय असेल तो पण नंबर, त्याला पण 0 ठेवू. ठीक आहे. दॅट्स इट अबाउट द स्टेट्स. ठीक आहे. आणि प्रॉप्स पण ओके. आता इथे आपण काय करू, ॲज ऑफ नाऊ व्हॉट वी विल डू इज, चला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट प्रिंट करू. एक्स कोऑर्डिनेट असेल आपला दिस डॉट स्टेट डॉट एक्स. आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल आपला, तर दिस डॉट स्टेट डॉट वाय. अँड डू वी नीड समथिंग एल्स? नो, बट वी नीड कंपोनंट इट माउंट. सी आता मी ह्याला जर आता डायरेक्टली यूज केलं तर काही अर्थ राहणार नाही. कारण कुठे गेला तो टी एस एक्स, कारण तो इव्हेंट आपण लिसन केलाच नाही अजून. सो लेट अस रिमूव्ह दिस. कूल. अरे हे रन नाही केलं नाही का, npm start. ॲज ऑफ नाऊ आपल्याला ते काहीच माऊस इव्हेंट वगैरे आपण अजून ऍड नाही केले, सो इट विल टेक सम टाइम.
बिफोर दॅट इथे आपण एक मेथड यूज करू विच इज कंपोनंट डिड माउंट. कंपोनंट डिड माउंट मेथड. आणि इथे काय करायचं आपल्याला, पहिले विदाउट इव्हेंट बघायचं आहे का, सो दॅट आयडिया लागेल. आजचं लेक्चर मे बी 8:30 पर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे, सो तेवढी तयारी ठेवा. कारण दोन आपण सिनेरिओ बघू, एक तर असेल हा वाला आणि एक असेल शेवटवाला, विलन माउंटचा आपण बघू. ठीक आहे, इट विल टेक सम टाइम. यार हे पहिलेच करायला पाहिजे होतं. तर मी तोपर्यंत रेकॉर्डिंग स्टॉप करू का, हे चालतंय. ओके, काहीतरी चालय. ओके, एक्स आणि वायची व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली आहे, म्हणजे कोऑर्डिनेट प्रिंट झालेले आहेत. नेक्स्ट, आता इथे काय होत नाहीये, मी किती माऊस फिरवलं तरी पण. सो आता काय करू आपण, तिथे एक इव्हेंट लावू, जसं की डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. त्याचं नाव काय तर माऊस मूव्ह. आणि ऍट द एंड वी आर गेटिंग अ कॉल बॅक फंक्शन. आता आपण काय करू, एक्स ला म्हणजे दिस डॉट स्टेट, नो 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 नो, सॉरी सॉरी सॉरी, डायरेक्ट आपण स्टेटची चेंज नाही करू शकत नाही का, दिस डॉट सेट स्टेट करावं लागेल. सेट स्टेट, एक्स ची व्हॅल्यू असेल, एक्स ची व्हॅल्यू काय असेल, क्लायंट, काय होतं क्लायंट नाही आला. अच्छा, इव्हेंट लागेल नाही का आपल्याला पहिले, इथे इव्हेंट मिळणार आपल्याला, ई डॉट क्लायंट एक्स अँड वाय ची व्हॅल्यू काय असेल तर ई डॉट क्लायंट वाय. बघा, ज्यांना क्लायंट एक्स क्लायंट वाय माहित नाही, एवढं समजा की जिथे आपला माऊस जाईल त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे ई डॉट क्लायंट एक्स, आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे ई डॉट क्लायंट वाय. म्हणजे असं होरिझॉन्टली क्लायंट एक्स चेंज होईल, व्हर्टिकली क्लायंट वाय चेंज होईल. सो बघा, आता मी मूव्ह करतोय त्याची व्हॅल्यू चेंज होते. सी, आता मी हॉरिझॉन्टली चेंज मूव्ह करायचा प्रयत्न करतोय तर एक्स ची व्हॅल्यू चेंज होते. आता मी व्हर्टिकली जर चेंज करायचा प्रयत्न करतो मूव्ह, तर वायची व्हॅल्यू जास्त प्रिंट चेंज होते. ठीक आहे, वाय 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 आणि एक्स साइड साइड वाईज. ठीक आहे, सो दिस इज हाऊ यू कॅन बाइंड अन इव्हेंट ऍट द टाइम ऑफ माउंटिंग. आता इथे आपण अपडेटिंग फेजला वगैरे वगैरे काहीच यूज केलं नाहीये. जर तुम्हाला असं करायचं असेल की एकदाच स्टार्टिंगलाच काहीतरी पेज रेंडर झाल्यानंतरच काहीतरी साईड इफेक्ट रन करायचा आहे, सो यू कॅन डू दॅट इन कंपोनंट डीड माउंट. ठीक आहे, सेम गोष्ट काय करू आपण आता, इम्प्लिमेंट करू इन फंक्शनल कंपोनंट, सॉरी. सो हिअर न्यू फाईल, काय त्याचं नाव, माऊस मूव्ह डॉट टी एस एक्स. ठीक आहे, इथे हुक लिहितो, हुक. आणि हा असेल आपला क्लास, सॉरी नॉट क्लास कंपोनंट, फंक्शनल कंपोनंट. अगेन इथे स्टेट्स घ्यावे लागतील आपल्याला, कॉन्स्ट एक्स, सॉरी नॉट दिस, set x and then is equal to ustat 0. Also we'll go with the same one, याला कॉपी पेस्ट करू, set x च्या ठिकाणी set y आणि इथे y. Come on. And use effect hook, right, use effect hook accept करतं एक तर callback फंक्शन, आणि एक दुसरं करतं आपलं डिपेंडन्सी ॲरे.
ठीक आहे, दोन गोष्टी आहे. तर त्या फंक्शन मध्ये काय करतात आपल्याला, इव्हेंट ऍड करायचा आहे. ठीक आहे. तर इव्हेंट ऍड कसं करणार, डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. ठीक आहे, गिव्ह मी अ सेकंड. ठीक आहे. तर फंक्शन मध्ये काय करायचं आपल्याला, इथे इव्हेंट मिळेल आपल्याला. ठीक आहे. ओके, वी नॉट गेटिंग एन इव्हेंट. सॉरी, इव्हेंटची गरज नाही ना. डुईंग रॉंग थिंग्स ॲट रॉंग टाइम, डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. कुठला इव्हेंट लिस्नर आपला, तर माऊस मूव. ह्याच्या कॉलबॅक फंक्शन मध्ये आपल्याला काय मिळेल, तर त्या दोन गोष्टी मिळतील, क्लायंट एक्स आणि क्लायंट वाय. आता आपल्याला काय करायचं, सरळ सरळ सेट एक्सला कॉल करायचे आणि त्याला व्हॅल्यू पास करायची इव्हेंट मधली. इव्हेंट मिळाला, इव्हेंट डॉट क्लायंट एक्स. तसंच सेट वाय ची व्हॅल्यू काय करायची, इव्हेंट डॉट क्लायंट वाय. अँड दॅट्स इट. येस हर्षा. सर मध्ये नीट केलं होतं तर परत एकदा एक्सप्लेन करा ना. येस, नो प्रॉब्लेम. फंक्शनल कंपोनंट पर्यंत आली होती आपण, आलो होतो आपण. येस सर. हा. तर तिथे आपण काय केलं, जसं क्लास कॉम्पोनंट मध्ये केलं होतं, पहिले आपण स्टेट बनवले होते एक्स आणि वाय. सेम आपण केलं इथे पण, एक्स आणि वायचे स्टेट बनवल्यात. ठीक आहे. आता त्याला आपण काय करतोय, व्हॅल्यू पास करतोय त्यांची. सॉरी, बिफोर दॅट यूज इफेक्ट हुकला कॉल केला. म्हणजे यूज करतोय आपण त्याच्यामध्ये, पहिली गोष्ट असेल आपला एक कॉलबॅक फंक्शन, आणि दुसरी गोष्ट असेल डिपेंडन्सी अरे. ठीक आहे. तर कॉलबॅक फंक्शन मध्ये आपण काय केलं, फक्त हे काम केलेलं आहे, डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. ठीक आहे. माऊस मूव नावाचा इव्हेंट लिस्नर ऍड केला इथे. आणि तो जो व्हॅल्यू रिटर्न करतोय, फंक्शन टाईप, लीव इट. डू वी नीड समथिंग, एक मिनिट हो. ॲज ऑफ नाऊ आय डोंट वॉन्ट एनी इंटरप्शन्स. हां. तर हा फंक्शन काय करतोय, एक्स आणि वायची व्हॅल्यू सेट करतोय. जर ते पण असं कळालं कळालं तर यू कॅन गो बॅक लाईक दिस. ठीक आहे. जास्तच मागे बॅक गेलो. एक फंक्शन, एक डिपेंडन्सी अरे. फंक्शन मध्ये डॉक्युमेंट डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. कुठला इव्हेंट लिस्नर आहे, तर माऊस मूव. यूज इफेक्ट मध्ये फंक्शन आणि डिपेंडन्सी अरे कंपल्सरी असतं बघा. येस. ओके. ठीक आहे. आता इव्हेंट लिस्नर मध्ये पण काय होतं, आपण इव्हेंट सांगतो काय करायचं आहे, कोणता इव्हेंट लावायचा आहे, आणि त्याचा लिस्नर सांगतोय. बघा इथे काय ते ऍड इव्हेंट लिस्नर मध्ये, तर इव्हेंटचा टाईप काय असेल आणि इव्हेंटचा लिस्नर कोण असेल. तर लिस्नर एक फंक्शन असतो आपला. तर फंक्शन असेल आपला एक ॲरो फंक्शन, सिम्पल वाला. त्याच्या पॅरामीटर मध्ये बाय डिफॉल्ट इव्हेंट मिळायला पाहिजे आपल्याला, इव्हेंट. ठीक आहे. आणि ह्या फंक्शनने काय करायला पाहिजे, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सेट केले पाहिजे, डिफॉल्ट वाली व्हॅल्यू. सेट एक्स, ओ शिट, सेट एक्स ची व्हॅल्यू काय असेल, तर इव्हेंट डॉट क्लायंट एक्स. आणि वाय ची व्हॅल्यू काय असेल, तर सेट वाय इव्हेंट डॉट क्लायंट वाय. ठीक आहे. आता या दोन गोष्टी आपण सेट केल्या, आणि आपण इथे बघा, जर मी डिपेंडन्सी ॲरे नाही पाठवला तर काय होईल हर्षा. जर मी डिपेंडन्सी ॲरे पाठवलाच नाही तर काय होईल. काहीतरी होईल. एनी आयडिया. नो. नो. ठीक आहे. एनी अदर स्टुडंट, ज्याला माहिती आहे की डिपेंडन्सी ॲरे नाही पास केला तर काय होईल. नाही, कोणीच नाही. ठीक आहे. डिपेंडन्सी ॲरे जर मी नाही पास केला तर प्रत्येक रेंडर मध्ये आणि री रेंडर मध्ये या यूज इफेक्टला कॉल होईल, आणि याच्या आतला जो लॉजिक आहे तो प्रत्येक वेळा एक्झिक्यूट होईल. तर आपल्याला प्रत्येक वेळा एक्झिक्यूट करायचं आहे का.
आपल्याला काय करायचंय, फक्त वन टाइम झाला पाहिजे तो. जसं कंपोनंट डीड माउंट मध्ये होते वन टाइम तसं. त्याचं कारण पण असं आहे की कंपोनंट डीड माउंट ही मेथड कंपोनंटच्या लाईफसायकल मध्ये फक्त एकदाच रन होते. ठीक आहे, तर आपण जर डिपेंडन्सी ॲरे नाही पास केला, तर कंपोनंट जो आहे जेवढ्या वेळा रेंडर होईल तेवढ्या वेळा यूज इफेक्ट एक्झिक्यूट होईल आणि त्याच्या आतलं लॉजिक पण एक्झिक्यूट होईल. जर आपण इथे या डिपेंडन्सी ॲरे मध्ये एखादा स्टेट प्रॉप पास केला, सॉरी नॉट प्रॉप, एखादा स्टेट पास केला, तर काय होईल, जेव्हा जेव्हा तो स्टेट चेंज होईल तेव्हा तेव्हा हा यूज इफेक्ट कॉल होईल. ठीक आहे. पण मला काय वाटते की मी फक्त एकदाच हा कोड लिहिलाय आणि हा एकदाच एक्झिक्यूट झाला पाहिजे, तो पण कधी, जेव्हा आपला कोड फर्स्ट टाइम एक्झिक्यूट होतो तेव्हा, म्हणजे फर्स्ट रेंडरच्या वेळीच फक्त. तर इन दॅट केस डू नॉट पास एनिथिंग इन द डिपेंडन्सी अरे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट एकच वेळा रन झाली पाहिजे, तर डिपेंडन्सी अरेमध्ये काहीच पास करायचं नाही. इफ वी डू नॉट पास एनी आर्ग्युमेंट or anything in dependency array, then the use effect will execute only once. ठीक आहे. आता हे तुम्हाला कसं कळणार की एकच वेळा झाला की किती वेळा झालाय? तर आपण काय करू, पहिले तर आपला क्लास कंपोनंट आहे, इथे आपण एक मेसेज टाकू की माऊस मूव इव्हेंट ऍडेड. ठीक आहे, समजलं? माऊस मूव ऍडेड इव्हेंट, इव्हेंट ऍडेड वॉट एव्हर. तर आता काय झालं पाहिजे, जेव्हा हा इव्हेंट ऍड झाला तेव्हा हा मेसेज प्रिंट झाला पाहिजे, येस ऑर नो. आणि आपण क्लास कंपोनंट मध्ये बघतोय. ठीक आहे, क्लास कंपोनंट मध्ये आपल्याला माहिती आहे कंपोनंट डीड माउंट एकदाच रन होते, म्हणून आपण इथे टाकलेलं आहे. सो वी विल सी इट प्रॅक्टिकली. कन्सोल मध्ये दिसेल आपल्याला ते. लेट अस रिमूव्ह एव्हरीथिंग. आता मी त्याला रिफ्रेश केलं. काय बोलतो वेन कॉलिंग, अच्छा हे इग्नोर करा. ठीक आहे, हे प्रॉप्स पिप्स आहे. इथे काय आलं, माऊस इव्हेंट ऍडेड. टू बी ऑनेस्ट एकदाच प्रिंट झालं पाहिजे होतं, बट दोन टाइम प्रिंट झालं, दॅट इज ड्यू टू सम इश्यू. पण ते एकदाच रन झालेलं आहे. आता मी कितीही वेळा माऊस फिरवलं तरी पण काय होतंय, ते प्रिंट होत नाहीये. ठीक आहे, कारण ते एकदाच रन झालंय. लेट अस सी द सेम थिंग इन फंक्शनल कंपोनंट. पहिले तर app.tsx मध्ये आपल्याला त्याला यूज करावं लागेल. पहिले माऊस मूव हुक. ठीक आहे. अच्छा, कोड मध्ये मी पहिले काय लिहितो, लेट अस रिमूव्ह दिस डिपेंडन्सी अरे, सो दॅट तुम्हाला आयडिया लागेल की मी काय करायचा प्रयत्न करतोय. मी इथे काय लिहितो, माऊस मूव इफेक्ट, सॉरी नॉट इफेक्ट, इव्हेंट ऍडेड. आणि मुद्दा मी थोडे मेसेज चेंज करतो. ठीक आहे, माऊसचा एम छोटा होता, तिकडे मोठा दे, इथे छोटा होता, असं. सो दॅट यू गेट द आयडिया. ठीक आहे. आता काय झालं पाहिजे, मी जर आता हे, ओ माय गॉड, हे काय केलं, प्रिंट नाही केलं नाही का? ठीक आहे, प्रिंट एक्स ची व्हॅल्यू प्रिंट करू, एक्स, आणि वाय ची व्हॅल्यू वाय. हे मी फक्त स्टेट बाइंड केले. ठीक आहे, काही नवीन नाही केलं. ओके कूल. मी आता पेज रिफ्रेश करतोय. ठीक आहे, पेज रिफ्रेश केला, तिथे काय आलं, माऊस मूव इव्हेंट ऍडेड. आता मी जेवढ्या वेळा, आता बघा मी अजून डॉमवरती नेला नाही. ठीक आहे, माऊस डॉमवरती नेल्यानंतर चेंज होणार आहे काहीतरी. बघा, प्रत्येक वेळा आता त्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. सो तेवढ्या वेळा इव्हेंट तो एक्झिक्यूट करतो. बघा, सी, 18 to 29. मी परत मूव्ह केलं तर परत चेंज होईल. ठीक आहे. सो मी जेवढ्या वेळा माऊस मूव्ह करतो तेवढ्या वेळा तो काय करतोय, इव्हेंट ऍड करतोय. मला तसं पाहिजे का? मला काय पाहिजे की एकच वेळा फक्त मी तो इव्हेंट ऍड करेल. सो टू डू दॅट वी विल पास एन एम्प्टी डिपेंडन्सी अरे. ठीक आहे, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू पास दिस एम्प्टी डिपेंडन्सी अरे. आता मी त्याला रिफ्रेश करतो आणि माझं कर्सर इकडे आहे.
नाव इफ आय होवर माय माऊस, तर हे तर चेंज होते, ठीक आहे, स्टेटची व्हॅल्यू चेंज होते, एक्स आणि वायची व्हॅल्यू चेंज होते, बट परत परत तो इव्हेंट ऍड होत नाहीये. आता समजतंय की एमटी डिपेंडन्सी अरे आणि डिपेंडन्सी अरे नसल्याचा काय डिफरन्स आहे? येस और नो? यस सर. Yes. ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे. सो आपण सक्सेसफुली कंपोनंट डेट माउंट ची जी फंक्शनॅलिटी होती ती युझिंग हुक अचीव केलेली आहे. ठीक आहे. आता एकच उरतो, कंपोनंट विल अनमाउंट मेथड. त्यासाठी आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल. आपल्याला एक पॅरेंट घ्यावं लागेल दोघांसाठी. त्या पॅरेंट मध्ये काय होईल, आपण व्हॉट वी विल डू. अच्छा, एक काम करू, आपण एक पॅरेंट घेऊ पहिले तर, माऊस पॅरेंट म्हणून. डॉट ESX. आता हा वाला जो पॅरेंट आहे तो क्लास कंपोनंट असो किंवा फंक्शनल कंपोनंट असो, याचा फरक पडत नाही. हा आपण का घेतलाय बघ, आपल्याला एरर बाउंड्री, नॉट एरर बाउंड्री, आपल्याला कंपोनंट विल अनमाउंट जेव्हा बघायचं होतं तेव्हा आपण काय केलं होतं, एक पॅरेंट आणि चाइल्ड घेतलं होतं बघा. का घेतलं होतं आपण? त्या बटनाच्या टॉगल वरती तो चाइल्ड रेंडर करायचा की समथिंग एल्स रेंडर करायचं ते ठरवलं होतं. जर तुम्ही विसरला असाल बाय केस इन केस, तर पॅरेंट मध्ये असायला पाहिजे ते. सी इथे काय केलं त्या बटनच्या टॉगल वरती, ठीक आहे, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ट्रू आहे. जोपर्यंत व्हॅल्यू ट्रू आहे तोपर्यंत चाइल्ड रेंडर होईल, व्हॅल्यू फॉल्स झाले की समथिंग एल्स रेंडर होईल. त्या बटनाच्या टॉगल वरती आपण या चाइल्डला डॉम वरती इन्सर्ट किंवा रिमूव्ह करत होतो. तसंच आता हा माऊस, कुठे गेला माऊस? बेसिक नाही, रॅलिंग नाही, हा. माऊस पॅरेंट काय करेल? हा, माऊस पॅरेंट काय करेल, सेम फंक्शनॅलिटी करेल. एक बटन, बटनाच्या क्लिकवर आपला क्लास वाला जो माऊस इव्हेंट आहे तो रेंडर करायचा की नाही रेंडर करायचा ते बघू आपण. सो विल टेक अ फंक्शनल कंपोनंट. ठीक आहे. आता याची सवय लागायला पाहिजे खरं तर. इथे आपण काय करू, एक बटन घेऊ. ठीक आहे. बटन पण घ्यावं लागेल आणि एक डिव पण लागेल नाही का. पहिले ते एक स्टेट घेऊ पहिले तर, चला. टॉगल नावाची स्टेट. कॉन्स्ट टॉगल आणि सेट टॉगल. यूज स्टेट. याची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट ट्रू असेल. आता मी काय बोलतोय, जेव्हा जेव्हा टॉगल ची व्हॅल्यू ट्रू असेल तेव्हा तेव्हा काय करायचंय, तेव्हा आपला जो माऊस, काय चुकीच केलं का, माऊस मूव्ह क्लास ह्याला रेंडर करायचे. आणि जेव्हा जेव्हा तो नसेल तेव्हा काय प्रिंट करायचंय, H1 टॅग मध्ये समथिंग एल्स. आणि खाली एक बटन घेऊया त्याच्या खाली, हा बटन असेल टॉगल वाला. याच्या ऑन क्लिक इव्हेंटवर काय करायचंय, एक आपल्याला सेट टॉगलला कॉल करायचे आणि टॉगलची जी करंट व्हॅल्यू असेल तिला उलटा करायचे. कारण बुलियन आहे, ट्रूच उलट केलं तर फॉल्स होईल, फॉल्स उलट केलं तर ट्रू होईल. ठीक आहे. लेट अस सी द आउटपुट. आउटपुट आपल्याला मिळेल क्लास app.tsx app.tsx app.tsx. let us move let us remove everything and mouse parent and here, there you go. बघा, आता बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ट्रू आहे आपली, म्हणून काय होतंय, हा जो इव्हेंट आहे म्हणजे हे जे आहे आपलं ते दिसतंय आपल्याला. हे कोण आहे, तर हा क्लास कंपोनंट आहे. आपण खरं तर प्रिंट करायला पाहिजे क्लास आहे कंपोनंट आहे की कुठला कंपोनंट आहे. क्लास कंपोनंट. काय बोलते? ओ सॉरी. इथे आपण काय करू शकतो ॲरो साठी. वेट, लेट मी यूज एन ॲरो. कॅन वी सर्च ॲरो? सर्च ऑप्शन आहे का?
ओ येस. ठीक आहे. सो इथे काय बघा, क्लास कंपोनंट आणि त्याचे स्टेट्स. सेम वी विल डू विथ द फंक्शनल कंपोनंट. ओके, तर आपण ऍज ऑफ नाव क्लास कंपोनंटला यूज केलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या टॉगलवर काय झालं पाहिजे, हा क्लास कंपोनंट गेला पाहिजे, तिथे H1 टॅग आला पाहिजे. आला H1 टॅग. ठीक आहे. अँड अगेन माउस इव्हेंट ऍडेड. इफ आय टॉगल दिस अँड ट्राय टू रिमूव्ह, एरर आला पाहिजे ऍक्च्युली खरं तर मला, कारण आपण त्याला रिमूव्ह नाही केलंय. ओके, लेट अस ट्राय टू डू दिस विथ फंक्शनल कंपोनंट, मे बी तिथे येईल. खरं तर एरर आला पाहिजे होता. ओके, माउस 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 पॅरेंट, माउस मूव हुक, रिफ्रेश फंक्शनल कंपोनंट, टॉगल. ओ माय गॉड, खरं तर एरर यायला पाहिजे. सी काय एरर यायला पाहिजे, कारण आपण तो जो इव्हेंट आहे तो रिमूव्ह नाही करत आहे. ॲज ऑफ नाव नाही येते, मे बी ड्यू टू व्हर्जन इशू, किंवा त्याला नवीन व्हर्जन मध्ये फिक्स केलं असेल. बट बिफोर दिस एक एरर यायचं, मे बी तुमच्यातल्या काही लोकांना तो एरर येईल, की कंपोनंट रिमूव्ह झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तो जो इव्हेंट आहे माउस मूव्ह नावाचा तो यूज करायचा प्रयत्न करतायत. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, सोल्युशन सांगतो मी तुम्हाला, मे बी ज्याला इश्यू आला ते बघ नंतर सॉल्व्ह करा. इथे कंपोनंट विल अनमाउंट नावाची मेथड बघा. कंपोनंट विल अनमाउंट नावाची मेथड. आता ही करून ही मेथड कधी रन होते, जेव्हा आपला हा जो जेव्हा आपला हा जो कंपोनंट आहे तो डॉम वरतून जेव्हा रिमूव्ह होणार असेल त्याच्या जस्ट बिफोर. इथे आपण करतो मोस्टली क्लीनअप ऍक्टिव्हिटी. क्लीनअप ऍक्टिव्हिटी, क्लीनअप ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला डॉमला सोडायचंय, तर आपण जे काही काय बोलतात, जे काही रनिंग फंक्शन्स आहेत आपले ते सगळे थांबवायचं काम. दॅट इज क्लीनअप ऍक्टिव्हिटी. आय गेस आपण इथे पण लिहिलेलं आहे अनमाउंट मध्ये, की गेट्स कॉल बिफोर द इन्स्टन्स ऑफ कंपोनंट टू बी रिमूव्ड फ्रॉम द डॉम शुड नॉट, हा शुड बी यूज टू कॅन्सल एनी नेटवर्क कॉल और टू इनव्हॅलिडेट द टायमर्स. म्हणजे जे काही क्लीनअप ऍक्टिव्हिटी ऍट द एंड, नेटवर्क कॉल्स म्हणा किंवा टायमर्स सेट केलेले आहेत, ते सगळे इथे इनव्हॅलिडेट आणि कॅन्सल करायचे. तर कसं करणार आपण, आता आपण इथे काय केलेलं आहे, इव्हेंट लिस्नर ऍड केलेला आहे, आपल्याला तो इव्हेंट लिस्नर रिमूव्ह करायचा आहे. तर लेट असे मला माहिती नाही की कसा रिमूव्ह करायचा आहे, आय विल गो विथ द चॅट जीपीटी. ठीक आहे. हाऊ टू रिमूव्ह द इव्हेंट लिस्टर. इन केस आय डोंट नो, बघा, एलिमेंट डॉट रिमूव्ह इव्हेंट लिस्नर. ओ माय गॉड. ठीक आहे, एक्झाम्पल आहे का, देते का? हा दिला. रिमूव्ह इव्हेंट लिस्नर, माउस मूव्ह अँड हँडल माउस. आय डोंट थिंक वी हॅव. ठीक आहे, नो इशू. लेट्स गो टू दिस डॉक्युमेंट डॉट रिमूव्ह इव्हेंट लिस्नर्स. आता इथे काय लागतं आपल्याला, इथे लागतंय माउस मूव्ह इव्हेंट. डू वी नीड समथिंग एल्स, लिस्नर्स. ओके, जर लिस्नर वेगळा असेल तर वी विल, थोडंसं आपण त्याला वेगळंच काढूच मग. ठीक आहे, त्याचं काय नाव ठेवू आपण, कॉन्स्ट, नाही, माउस मूव्ह, नाही कन्फ्युजन होईल. माउस इव्हेंट हँडलर. एरो फंक्शनचा चालायला तर पाहिजे. या इव्हेंटला आता काहीतरी नाव द्यावं लागेल नाही का. सो इथे काय आहे,
टाइप एनी। ठीक आहे. आज ऑफ नवीन देऊ. एनीने फक्त काय होतं माहिती आहे का, टाईप चेकिंग बंद होऊन जाते. इथे आपण नाव देऊ माऊस इव्हेंट हँडलर, अँड हिअर ऑल्सो माऊस इव्हेंट हँडलर, अँड एरर यायला पाहिजे. एक्सपेक्टेड आहे एरर येणं. लेटेस्ट सी. रिफ्रेश. नाही आला. चांगलं आहे. एरर काय एक्सपेक्टेड बोललो मी, कारण धिस कीवर्ड मे बी बाइंडिंगचा इशू असता इथे. ते परत डॉट बाइंड दिस वगैरे वगैरे करायची गरज असते तर, म्हणून बोललो. एक्सपेक्टेड होता. आता आपण काय केलं, तो जो इव्हेंट आहे तो रिमूव्ह केला. ठीक आहे. अशी क्लीनअप ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आता, फंक्शनल कंपोनंट मध्ये अचीव्ह करायची आहे. तर हेच फंक्शनल कंपोनंट मध्ये अचीव्ह करण्यासाठी वी हॅव समथिंग कॉल्ड एज, or else we can do it by returning something. बघा, यूज इफेक्ट मध्ये एक आहे कॉलबॅक फंक्शन, एक आहे डिपेंडन्सी अरे. कॉलबॅक फंक्शनने काय केलं, कॉलबॅक फंक्शनने इव्हेंट ऍड केला. बरोबर. डिपेंडन्सी अरेने काय सांगितलं की कधी कधी तुम्हाला तो इव्हेंट ऍड करायचा आहे. आता त्याची क्लीनअप ऍक्टिव्हिटी कधी होईल, तर ह्या फंक्शन मध्ये ऍट दी एंड तुमचं सगळं काम झाल्यानंतर, ठीक आहे, आपल्याला काहीतरी रिटर्न करायचंय. आता रिटर्न पण काय करायचंय, रिटर्न, एक मिनिट मी ते थोडस लिहितो की, एक मिनिट. टॅब मोस्ट फोकस नो. हा, इथे मी काय लिहितोय की रिटर्न्स अ कॉलबॅक फंक्शनच. ठीक आहे. विच विल बी एक्झिक्युटेड ऍट द टाइम ऑफ अनमाउंटिंग. आता हा कॉलबॅक फंक्शन कसा असेल, तर सिंपल आपला जसा असतो. लेट मी जस्ट चेक की इथे काहीतरी पॅरामीटर्स पॅरेंथेसिस द्यायची गरज आहे का. ओ ओ, ठीक आहे. अँड एक्सप्रेशन एक्सपेक्टेड, ओके ठीक आहे. लेटेस्ट आय डोंट नो, आम्हाला हे आहे. यूज इफेक्ट रिटर्न. ठीक आहे, वॉट एव्हर. ओके, वॉट एव्हर आय हॅव डन इज ओके. त्याला काय त्रास होतोय काय माहिती. रिटर्नचं क्लिअर फंक्शन, दॅट्स वॉट आय एम ट्राइंग टू डू. लेट अस सेट, ठीक आहे, लिव्ह इट. पण तिथे त्यांनी एरो फंक्शन यूज केलं. मी पण तर तेच यूज केलंय. हे बघ पण तुम्ही रिटर्न. इज इक्वल टू टाकलंय फक्त. इज इक्वल टू टाकलंय फक्त. ओ, सॉरी 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 सॉरी. आणि सर तुम्ही वरती पण कॉलबॅक फंक्शन घेतलं तर मग इथे का घेतलं? हा, तो कॉलबॅक फंक्शन कधी रन होतो, जेव्हा कंपोनंट माउंट होतो. ठीक आहे. आता हा कॉलबॅक फंक्शन कधी रिटर्न होईल, जेव्हा कंपोनंट अनमाउंट होईल तेव्हा. ओके. हा माउंटिंगच्या वेळी लिहून देतो. विल बी एक्झिक्युटेड ऍट माउंटिंग फेज, अँड दिस विल बी एक्झिक्युटेड ऍट अनमाउंटिंग. इथे लिहिले ऑलरेडी. विल बी एक्झिक्युटेड ऍट टाइम ऑफ अनमाउंटिंग. तर काय रिटर्न करायचं आपल्याला इथे, एक फंक्शन. त्या फंक्शन मध्ये काय करायचे, जे आपण इव्हेंट लिस्टर ऍड केले त्याला रिमूव्ह करायचे. इथे पण मला आय गेस थोडस सिंटॅक्स मध्ये चेंज करावं लागेल. एक फंक्शन बनावं लागेल मला इथे वरती. ओके, वन मोर थिंग. फंक्शन्स, आय थिंक आय कॅन क्रिएट वन, बट अकॉर्डिंग टू रूल्स जे हुक्स आहेत ते टॉपला पाहिजे, अकॉर्डिंग टू रूल्स. ठीक आहे. सो आय क्रिएट अ फंक्शन, लेट अस से कॉन्स्ट माउस इव्हेंट. त्याचं स्पेलिंग चुकलं असेल नाही का आता. सर कॉन्स्ट पण हे खाली का केलं? अकॉर्डिंग टू आणि रूल्स, अकॉर्डिंग टू रूल्स
हुक्स जे आहेत ते ऍट दी टॉप पाहिजे आपल्याला. हा ते समजलं, पण तुम्ही तिकडचं काढून इथे का टाकलं? म्हणजे आपण येस. यूज इफेक्ट मध्ये ऑलरेडी कॉल बॅक फंक्शन क्रिएट केलं होतं, मग ते फंक्शन आपण बाहेर का काढलं? क्लास त्याचं कारण असं आहे की आपल्याला ते दोन मध्ये का ठिकाणी यूज यूज करायचं आहे. केलं होतं? दोन ठिकाणी यूज करायचं आहे ते. आता बघ, इथे ऍड करताना मी तो फंक्शन इथे यूज केला. आता रिमूव्ह करताना पण मला लागेल तो, म्हणून डॉक्युमेंट डॉट रिमूव्ह इव्हेंट लिस्नर, आणि अगेन माऊस मूव्ह कॉमा बाहेर येऊन माऊस इव्हेंट, म्हणून बाहेर काढला तो. नाही तर मग मला काय करायची गरज पडली असती? कुठे गेला? हा, हा जो कोड आहे तो मला दोन वेळा लिहायची गरज पडली असती. एकदा इथे पण आणि एकदा इथे पण. सो बेटर अप्रोच अशी आहे, जे की आपण आपण बोलतो ना, ड्राय प्रिन्सिपल, डू नॉट रिपीट युअर सेल्फ. सो एकदा क्रिएट करायचं सेपरेटली आणि त्याला दोन वेळा यूज करायचं. कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटते की दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा यूज करायची गरज पडणार आहे, क्रिएट अ फंक्शन किंवा असं काहीतरी क्रिएट करा की जे एका साईडला बनवून ठेवलेलं असेल, मल्टिपल टाइम्स आपण यूज करू शकतो. म्हणून तर आता जेव्हा आपला हा कंपोनंट माउंट होईल त्यावेळेला हे रिटर्न फंक्शन एक्झिक्यूट होईल, कॉलबॅक फंक्शन हे वाला. आणि तो जो इव्हेंट आपण क्रिएट केलेला आहे माऊस मूव नावाचा, तो रिमूव्ह होईल फ्रॉम डॉम. ठीक आहे. मे बी ड्यू टू माय रिॲक्ट व्हर्जन मला इश्यू नाही आला. तुम्हाला तुमच्यातल्या काही लोकांना दिवशी येऊ शकतो, ज्यांना आला तो मला ग्रुपवर सांगून द्या. पण टू गेट रीड ऑफ दॅट प्रॉब्लेम यू हॅव दिस सोल्युशन. ठीक आहे. आणि हे कोणच काम करतं, तर कंपोनंट विल अनमाउंट या फंक्शनचं रिप्लेसमेंट म्हणून हे काम करतं. तर आपण आता आतापर्यंत यूज इफेक्ट मध्ये कंपोनंट डेट माउंट पण बघितलं, कंपोनंट डीड अपडेट पण बघितलं, कंपोनंट विल अनमाउंट पण बघितलं. एरर हँडलिंग मध्ये हे यूज होत नाही, यूज इफेक्ट. सो तिन्ही पण जे फेजेस आहेत, माउंटिंग, अपडेटिंग, अनमाउंटिंग, या तिन्ही पण फेजेसला आपण फक्त एका यूज इफेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करून बघितलेलं आहे आणि सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेलं आहे. So this is it about use effect hook. In the next lecture, we will go with some other hook. आता यामध्ये काही इश्यू आहे का कोणाला?